एक रुपयामध्ये विमा या योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना सुमारे 7.5 कोटी रुपयांचा नफा झालाय। त्या मानाने शेतकऱ्यांना हवा तसा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे पुन्हा जुनी पीक विमा योजना राबवण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश विटेकर यांनी उपस्थित केली होती। जुन्या विमा योजनेमुळे साधारणपणे 4.5 ते 5,000 कोटी रुपये वाचणार आहेत। त्यातून कृषी क्षेत्रामध्ये 25,000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करता येईल, असंही कोकाटे म्हणाले। सध्या 750 कोटी रुपयांची निविदा विमा कंपन्यांकडून आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली। प्रत्येक गावामध्ये वेगळं हवामान अंदाज केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूच्या 20 किलोमीटर परिसरातल्या हवामानाचा अंदाज आता मिळू शकेल। त्यातून फळ विमा योजनेला आवश्यक निकष लागू करणं सोपं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली। प्रधानमंत्री आवास योजनेसह सर्व घर योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी महाआवास नावाने ॲप येत्या 3 महिन्यांमध्ये विकसित करण्यात येत आहे। त्यावर नोंदणी करण्यात आलेल्या घरांची लॉटरी दर आठवड्यामध्ये काढण्यात येईल, अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना देवयानी फरांदे यांनी उपस्थित केली होती। शासकीय